पुण्यातल्या बालेवाडीमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ होतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होतीये। शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमादरम्यान महायुतीचं सरकार मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे। या कार्यक्रमासाठी लाभार्थी महिला देखील आलेल्या आहेत। थोड्याच वेळात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार आहे। या कार्यक्रमासाठी आलेल्या काही लाभार्थी महिलांसोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, आपण पाहूया। पुण्यामध्ये थोड्याच वेळात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे। या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महिलांना धमकावल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय आणि यानंतर सुनील तटकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्र आणि देश हा त्यांच्या विरोधात झालेला आहे। त्याच्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे। त्याच्यात महिलांची ज्या पद्धतीने एक नाही दोन आमदार धमक्या देतात की पैसे नाही दिले, मतदान नाही झालं तर पैसे मिळणार नाहीत। आज तुम्ही बघताय कार्यक्रमाला हजेरी नाही झाली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। ही कुठली स्कीम? आणि सगळं तुम्ही महिलांना काय समजता? त्यांना असं वाटतं की महिलेला धमकी दिली की ती घाबरेल आणि ती कृती करेल। योजना अपयशी होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, काय आमचं सरकार आल्यावर आम्ही ती योजना अतिशय व्यवस्थित करू, ज्याच्यात फक्त निधी नसणार आहे पण महिलांची सुरक्षितता असेल। आम्ही खूप या स्कीममध्ये सुधारणा आणू सत्तेवर आल्यावर। मुलांचं म्हणणं कदाचित त्यांच्या नैराश्यातून आम्ही चालू केलेली योजना ही क्रांतिकारी ठरत असल्यामुळे त्यांना नैराश्य आलं असेल। त्या नैराश्याचं त्यांनी केलेलं वक्तव्य गेले 15 दिवस इतका उत्स्फूर्त प्रतिसाद महिला भगिनींचा आहे। काल मावळला असलेला प्रतिसाद, संध्याकाळच्या वेळेला पिंपरी चिंचवडला पाहिलेला प्रतिसाद, त्याच्या आदल्या दिवशी भडगाव शहरी आणि हडपसर मतदारसंघामध्ये पाहिलेला प्रतिसाद अभूतपूर्व महिलांचा आहे। त्यामुळे कोणाला कोण धमकवतं हा यांची पण कल्पित कथित कहाणी आहे। काही वेळेला एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काहीतरी तयार करायला लागत असतं आणि पैसे काढणार वगैरे वगैरे। ज्या योजनेला ज्यांनी मूलतः विरोध केला त्यांना या योजनेवरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं मला स्वतःला वाटतं। पुण्यातल्या बालेवाडीमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ होतोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा कार्यक्रम पार पडतोय। लाडकी बहीण योजनेकडून महायुती सरकारला खूप मोठी अपेक्षा आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत 1500 रुपयांच्या बदल्यात या लाडक्या बहिणी मतदानाचं दान आपल्या पारड्यात टाकतील या अपेक्षेने राज्यभर या योजनेची जाहिरात केली जाते आणि या योजनेचा मुख्य कार्यक्रम पुण्यातील या म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये आयोजित करण्यात आलाय। आपण या महिला भगिनींशी त्याबद्दल बोलणार आहोत। तुम्ही कुठून आलात ताई? भोसरीमध्ये, मी बालाजीनगर मध्ये अंगणवाडी सेविका म्हणून। आता या योजनेचा काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? योजनेचा सकारात्मकच परिणाम होईल आणि या योजनेचा नक्कीच मुख्यमंत्री साहेबांना लाभ होईल। म्हणून तुम्ही करणार? हो, नक्कीच करू। तेच वाटतंय, जर त्यांनी 1500 रुपये देण्यापेक्षा सिलेंडरचे दर कमी केले ना ते सगळ्यात भारी होईल। आम्हाला काय म्हणतात ना, लाडक्या बहिणीला ते सगळ्यात मोठं आम्हाला सिलेंडर आता मला वाटतं किती 800 रुपयाला? 800 रुपये। जिथं 400 रुपये 300 रुपये होतं तिथं 800, 1000, 1200 रुपये चाललंय। मग ते एकूण एकच पडते आम्हाला, इकडून 1500 रुपये घ्यायचं आणि इकडे 800 रुपयाला द्यायचं। काय पडतं आमच्या पदरात? काहीच नाही। शिक्षणासाठी आणि वाढती महागाईसाठी जर मदत केली तर भरपूर खूप आनंदाची बात। महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या कितीतरी महिला आहेत की त्यांना भाऊ नाहीये, तर त्यांना भाऊ भेटलाय
आणि तो बी असं नाही की म्हणजे फक्त रक्षाबंधनालाच गिफ्ट देणार असेल, तो दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे काही जोग नाहीये. तर अशा भावाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. निवडणुकीत काय परिणाम होईल या योजनेचा? बोला ताई. निवडणुकीमध्ये ना ज्या महिलांना पैसे दिले त्या महिला आता ह्या भावाला, भाऊ म्हणजे सगळ्या बहिणी एक होऊन ह्या भावालाच निवडून देणार आहे. या महिला आम्ही महायुती सरकारला मतदान करू असं या योजनेच्या कार्यक्रमामध्ये सांगतायत. अर्थात प्रत्यक्ष मतदानाला आणखी बराच वेळ आहे, त्याआधी बरंच काही होणं बाकी आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.